नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जनता शिक्षण संस्थेच्या किसनवीर महाविद्यालयात मी सहाय्यक प्राध्यापक मेघा प्रशांत शिर्के, अर्थशास्त्र विभाग, किसनवीर इकॉनॉमिकामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्र हो, मागच्या लेक्चरला आपण बजेट पाहिलेला आहे आणि या बजेटचा जो चार्ट आहे तो आपण अभ्यासणार आहोत। आता हा बजेट चार्ट जर तुम्ही पाहिलात तर यामध्ये 2024-25 चा बजेट एस्टिमेट बजेट एस्टिमेट याचबरोबर 2023-24 बजेट एस्टिमेट, 2023-24 रिवाइज एस्टिमेट आणि बजेट 2023-24 च प्रोविजनल ऍक्च्युअल डेटा आपल्याला पाहायला मिळतो आणि 2022-23 च ऍक्च्युअल जो डेटा आहे, म्हणजे सरकारने विविध सेक्टर मध्ये योजनांच्या माध्यमातून जो पैसा खर्च केलेला आहे आणि सरकारकडे जो पैसा जमा झालेला आहे याचं ऍक्च्युअल आकडेवारी इथं आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे या बजेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 5 कॉलम आपल्याला पाहायला मिळतात, पण जर बजेटचा मागच्या वर्षीपर्यंत जर बजेट बघितलं तुम्ही तर त्यामध्ये 4च कॉलम आहेत। यामध्ये बजेट 24-25 साठी फायनान्शियल इयर 2024-25 अपकमिंग फायनान्शियल इयर म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 साठी सरकारने जे बजेट एस्टिमेट सादर केलेला आहे, म्हणजे सरकारकडे कोणत्या माध्यमातून पैसा जमा होणार आहे, सरकारच्या रिसिप्ट्स काय आहेत आणि सरकारचा एक्सपेंडिचर किती असणार आहे याचा अंदाज मांडलेला आहे सरकारने। तर फायनान्शियल इयर 2023-24 मध्ये रनिंग फायनान्शियल इयर आहे हे जे आता सुरू आहे, यामध्ये बजेट एस्टिमेट आणि रिवाइज एस्टिमेट असे 2 कॉलम आहेत। पण यामध्ये बजेट एस्टिमेट आणि रिवाइज एस्टिमेट आणि जर तुम्ही पाहिलं तर या कॉलम मध्ये आपल्याला 3 कॉलम पाहायला मिळतात, बजेट एस्टिमेट, रिवाइज एस्टिमेट आणि प्रोविजनल ऍक्च्युअल जो डेटा सादर झालेला आहे। कारण या वर्षी निर्मला सीतारामनजी यांनी बजेट हे 2 वेळा सादर केलेलं आहे। पहिलं बजेट 1 फेब्रुवारी 2024 ला सादर झालं, हे इंटरिम बजेट होतं कारण नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका आगामी काळामध्ये होणार होत्या आणि तात्पुरत्या स्वरूपाचं बजेट निर्मला सीतारामनजी यांना सादर करावं लागलं आणि मोदी सरकार निवडून आल्यानंतर पुन्हा 23 जुलै 2024 ला निर्मला सीतारामनजी यांनी युनियन बजेट सादर केलेलं आहे। त्यामुळं यामध्ये आपल्याला 3 कॉलम पाहायला मिळतात, कारण 31 मार्च 2024 ला बजेट संपल्यानंतर सरकारला ऍक्च्युअल जो डाटा आहे तो सादर करण्यासाठी कालावधी मिळालेला आहे आणि त्यामुळे सरकारने ही ऍक्च्युअल आकडेवारीचा कॉलम सुद्धा या बजेटमध्ये सादर केलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि 2022-23 मध्ये जी ऍक्च्युअल जी आकडेवारी आहे, सरकारचे रेव्हेन्यू रिसिप्ट्स काय आहेत, सरकारचे कॅपिटल रिसिप्ट्स काय आहेत, टोटल रिसिप्ट्स आणि टोटल एक्सपेंडिचर सरकारने कशा पद्धतीने केलेला आहे याची वास्तविक आकडेवारी 2022-23 मध्ये जी सादर झालेली आहे, खर्च केलेला आहे सरकारनं, तो आपल्याला पाहायला मिळतो। जर तुम्ही 2024-25 चं जर बजेट पाहत असाल तर रेव्हेन्यू रिसिप्ट जो आहेत, म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू याच्या माध्यमातून सरकारकडे 31.29 लाख करोड रुपये सरकारकडे जमा झालेले आहेत। टॅक्स रेव्हेन्यूच्या माध्यमातून जीएसटी असेल, कॉर्पोरेशन टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, वेल्थ टॅक्स असेल, कोटाज असतील, सरकारकडे हा जमा झालेला आहे। यामध्ये रेव्हेन्यू रिसिप्ट्सच्या माध्यमातून सरकारवर कोणत्याही लायबिलिटी जनरेट होत नाहीत, सरकारकडे जमा होणारा पैसा हा सरकार कुणालाही 1 रुपया देणं लागत नाही। पण कॅपिटल रिसिप्ट ज्या आहेत यामध्ये सरकारवर लायबिलिटी जनरेट होत असतात, कारण सरकार हा कर्जाच्या माध्यमातून पैसा उभा करत असतो आणि त्यामुळे सरकारला त्यावर बसणारं व्याज हे परत करावं लागतं मुद्दलासह, त्यामुळे लायबिलिटीज इथं जनरेट होताना दिसतात। त्यामुळे टोटल रिसिप्ट्स पाहत असताना आपण टॅक्सच्या माध्यमाकडून सरकारकडे 31.29 लाख करोड रुपये जमा झालेले दिसतात आणि हे
पुढच्या आगामी कालावधीसाठी 1 एप्रिल 2024 ते 2025च्या कालावधीसाठी सरकारने असा अंदाज बांधलेला आहे की 31,31,29,000 कोटी रुपये सरकारकडे जमा होतील आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे सरकारचा तो 54,000 कोटी रुपये सरकारकडे जमा होणार आहे। आणि कॅपिटल रिसिप्ट म्हणजे सरकार आपल्या देशातील नागरिकांकडून किंवा परदेशाकडून मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज उचलणार आहे। वर्ल्ड बँक असेल यांकडून हे कर्ज घेतलं जाणार आहे। परदेशी ज्या बँका आहेत IMF आहे यांच्याकडून सुद्धा कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये घ्यावं लागणार आहे सरकारला खर्च करण्यासाठी। आणि हे कर्जाची रक्कम आहे 16,91,000 कोटी रुपये सरकारला कॅपिटल रिसिप्ट घ्याव्या लागणार आहेत असं सरकारचा अंदाज आहे। आणि टोटल रिसिप्ट जर तुम्ही बघितलं तर 1+4 म्हणजेच रेव्हेन्यू रिसिप्ट प्लस कॅपिटल रिसिप्ट इज इक्वल टू टोटल रिसिप्ट। यामध्ये 31,29,000 कोटी रुपये प्लस 16,91,000 कोटी रुपये यांचे जर ऍडिशन केलं तर आपल्याला 48,20,000 कोटी रुपये सरकारकडे जमा होणारा पैसा आहे। आणि हा जमा झालेला पैसा टोटल एक्सपेंडिचर जर तुम्ही बघितलं तर 10+13 ऑन रेव्हेन्यू अकाउंट प्लस ऑन कॅपिटल अकाउंट जर तुम्ही ऍडिशन केलं तर हा खर्च सुद्धा 48.20 लाख कोटी रुपये आहे। म्हणजे सरकारकडे जेवढा पैसा जमा होणार आहे तेवढाच पैसा सरकार काय करणार आहे खर्च करणार आहे। झिरो बजेट इथं आपल्याला पाहायला मिळते की सरकारकडे जेवढा पैसा जमा होणार आहे तेवढाच पैसा सरकार काय करणार आहे खर्च करणार आहे। जर तुम्ही मागच्या वर्षीचा बजेटचा अभ्यास केलात तर सरकारचा असा अनुमान आहे की 26,32,000 कोटी रुपये सरकारकडे रेव्हेन्यू रिसिप्टच्या माध्यमातून गोळा होणार आहेत आणि कॅपिटल रिसिप्टच्या माध्यमातून 18,70,000 कोटी रुपये जमा होणार आहेत। पण जर तुम्ही ऍक्च्युअल आकडेवारी बघितली 23-24 ची तर 23 मध्ये सरकारचा अंदाज होता की 26 लाख कोटी रुपये जमा होतील। पण जर ऍक्च्युअल आकडेवारी मध्ये 27 लाख कोटी रुपये सरकारकडे जमा झालेले पाहायला मिळतात। आणि कॅपिटल रिसिप्ट सरकारने अंदाजपत्रकामध्ये 18,70,000 कोटी रुपये कॅपिटल रिसिप्ट म्हणजे सरकारचं परदेशाकडून घेतलेलं किंवा भारतीय नागरिकांकडून घेतलेलं कर्जाची रक्कम ही 18.70 लाख कोटी रुपये आहे। पण ऍक्च्युअल मध्ये आकडेवारी जर तुम्ही पाहिली तर हे कर्जाची रक्कम 17 लाख कोटी रुपये आपल्याला पाहायला मिळते। तर ही रक्कम इथं अनुमानापेक्षा कमी झालेली पाहायला मिळते इथं आपल्याला। आणि या वर्षीचा अंदाज आहे की सरकारकडे 16 लाख कोटी रुपये सरकारला बाहेरून कर्ज घ्यावं लागणार आहे। आणि टोटल रिसिप्ट सरकारकडे 48.20 लाख कोटी जमा होतील आणि टोटल एक्सपेंडिचर सुद्धा सरकारचा 48.20 लाख कोटी रुपये असणार आहे। इथं जर तुम्ही इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर जर पाहिलात तर 12+13 ग्रँट्स इन एड फॉर क्रिएशन ऑफ कॅपिटल असेट्स प्लस ऑन कॅपिटल अकाउंट यांची जर ऍडिशन केली तर इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा आहे 15.01 लाख कोटी रुपये आहे। रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे सरकारचा जे बजेट सादर होणार आहे या म्हणजे तूट काय असणार आहे सरकारची तर 10-1 रेव्हेन्यू अकाउंट मधून जर तुम्ही रेव्हेन्यू रिसिप्ट वजा केल्यात तर आपल्याला रेव्हेन्यू डेफिसिट पाहायला मिळतो 58,000 कोटी रुपये ही रक्कम असणार आहे इफेक्टिव्ह रेव्हेन्यूची। त्याचबरोबर फिस्कल डेफिसिट जर तुम्ही पाहिलं की सरकारचं राजकोषीय तूट किती असणार आहे तर 9-1 + 5 + 6 एवढी फिस्कल डेफिसिट असणार आहे। ही रक्कम आहे 16 लाख कोटी रुपये। जर तुम्ही ही रक्कम पाहिलीत 9 टोटल एक्सपेंडिचर आहे 48.20 मायनस 1 + 5 + 6 1 रेव्हेन्यू रिसिप्ट प्लस 5 रिकव्हरी ऑफ लोन्स प्लस अदर रिसिप्ट या जर तुम्ही 9 मधून वजा केलात तर सरकारला जवळजवळ 16 लाख कोटी रुपये सरकार हा तुटीचं बजेट सरकारला द्यावं लागणार आहे।
तर अशा प्रकारे हा जर तक्ता आपण अभ्यासलेला आहे. थँक्यू.